आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात शेकडो ते हजारो वृक्षांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय। या सर्व झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। तपोवनातील 54 एकर जागेवरती वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेने झाडांवरती फुल्या मारल्या। या विरोधामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी। झाड म्हणजे आपला आई बाप आहे। आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? नाही। अरे लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या, आई बापाचा खून करता लाज वाटू द्या। म्हणजे आज लोणंद सातारा रस्त्याला 4000 झाड तोडतात तर 400 वडाचे झाड आहेत, कुठला 45,000 झाड तोडणार आहे, कर्जतला झाड तोडणार आहे। तोडली सारी झाड, धरणी झाली गरम, कोसळला पाऊस, माती झाली नरम, सगळीकडे हाहाकार, पाणी आणि पूर, डोंगराला आग आणि श्वासामध्ये धूर, जमीन धरणी मायला पुन्हा मानानं हिरवा शालू द्या, लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या, आई बापाचा खून करता लाज वाटू द्या। आरे कारशेड मध्ये वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे। रात्रीच्या वेळी आता ही वृक्षतोड सुरू आहे। अकोली तालुक्यात विस्तारलेल्या जंगलांमध्ये सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे। हैदराबादच्या कंचा गचिबावली या गावाच्या लगोलग असलेलं 400 एकरचं जंगल बुलडोझर चढवून तोडण्यात आलं। माणूस म्हणून जन्म घेता लावायला वाट, तोडायला झाड कारण 1760, दूषित केलं हवा पाणी, काय दशा मातीची, पिढ्यानपिढ्या मातीत घालता मस्ती चढली कशाची। चल जंगल भूमीला मोकळा श्वास घेऊ द्या, लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या, आई बापाचा खून करता लाज वाटू द्या। आम्ही 100 माणसं तिथं मरू आणि झाड तोडू देणार नाही। सयाजी शिंदे हे झाडांच्यासाठी आज नाही, गेले अनेक वर्ष काम करतायत। देवराईच्या माध्यमातून या राज्यामध्ये हजारो झाडं लावण्याचं काम त्यांनी केलं। देव कुठं म्हणतो बापाला छळा, धर्माच्या नावानो आईचा दावा गळा, मंदिर मशिदी चर्च सगळं उभं मातीवर, झाड गेली हातातून तर काय नेणार छातीवर। उरला नाही माणूसच तर धर्म कुठं ठेवणार। हे तुकारामांचा अपमान आहे, झाड झालं शिवाजी महाराजांचा अपमान आहे। ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना। झाडावरती वार नको म्हणाले शिवबा, झाड आपले माय बाप म्हणे ज्ञानोबा तुकोबा। हेच खरे साधू संत धनात राहू द्या, लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या, आई बापाचा खून करता लाज वाटू द्या। आमदार खासदार ह्याच्याबद्दल काय बोलत नाहीत। काय घेऊन जाणार आहे तुम्ही यार? कुठे जगणार आहात तुम्ही? हा, तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहे? तुम्ही काय समजता? साधी माणसं आहात ना तुम्ही? नका ना फसवू माणसांना। झाड कुठलीच तुटता कामा नाही जगातलं। अजून वाईट झाड जन्माला यायचंय आणि अजून चांगला माणूस जन्माला यायचा आहे।